माझी चालली झाडझूड. सकाळी उठले, सकाळचं वातावरण, पाखरांचा किलबिलाट आवाज. सकाळचं वातावरण खूप थंडगार आहे. मी अगोदर वटागिटा झाडून घेणार आहे आता, आणि बाहेर खाली येऊन खालचा ओटा पण झाडायचा आहे. नेमकाच दिवस निघा लागला, थोडा थोडा अंधार पण आहे. आता मी सडा टाकायचा, तर शेण आणलं कोट्याकडनं, शेण कालून घेणार आहे. बाईनं मस्त चूल पेटवली. बाई पण लवकर उठतात, आमच्या घरी सगळे लवकर उठतात. पाखरायचा आवाज पा, सकाळच्या वातावरणात पाखरायचा आवाज, थंडीगार हवा. आई पण उठल्या. तर आता मी पाहू शकता तुम्हाला, इथं वट्याजवळ सारून घ्यायचं आहे. थोडंसं पायरीजवळ सारून घेत असतात आमच्या इकडं. सारून घेतलं मी पायरीजवळ. आता सडा टाकून घेते. सकाळची घाई असती सगळी, कामाची धावपळ, इकडं जायची तिकडं जायची. पायरीजवळ सारून घ्यावं लागते. वरी जाण्यासाठी वट्याजवळ पायरी केलेली आहे, तिथे सारावं लागते. मी आता हे सारून घेतलं. सडा पण टाकते. अगोदर शेण काढून घेतलं कोठाकून आणून, आणि आता सडा शिपा लागला. मला सडा शिपायला खूप आवडतो, पण गाडी असल्यामुळं तर व्यवस्थित शिपल्या जात नाही. साईडला गाडीवर उलडं दांगडू करतात सगळे मग गाडीवर उडले की. त्याच्यामुळं मग मी आरामानं सडा टाकून घेऊन राहिले. आता टोपलं उचलून साईडला न्यायचं मला तिकडं, आणि तिकडं पण सडा टाकायचा. आता पोचा पुसून घेते मी आता पोच्यानं. आईचं तिकडं कुठं शेण काढणं सुरू आहे. मस्त कामं झाली माझी. आता दिवस निघा लागला, पाहू शकता तुम्ही. हे दिवस निघला मस्त. सकाळी सकाळी गावाकडचं वातावरण किती फ्रेश असतं. चूल पेटवलेली मस्त, चुलीवर पाणी ठेवलंय, सडा झालेला आहे, वटा पुसून झाला. वातावरण पाहू शकता तुम्ही किती मस्त दिसा लागलं बाहेरचं. ढोरं पण बाहेर आणलेत. आरती पण सुरू झालेली आहे.